नमस्कार मैत्रिणींनो, मनीषाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, आज आपण हॉटेलसारखी चव असणारी परफेक्ट पावभाजी आज घरीच कशी तयार करायची ते आज आपण पाहणार आहोत। हॉटेलसारखी चव, सोपी पद्धत आणि परफेक्ट टिप्ससह ही रेसिपी शेअर केलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे पावभाजीसाठी सर्वात आधी आपण भाज्या शिजण्यासाठी कुकरमध्ये लावणार आहोत। त्यासाठी इथे मी 2 बटाटे स्वच्छ धुवून त्याचे सालं काढून बारीक फोडी करून घेतलेले आहेत। 1 वाटी फ्लावर घेतलेला आहे आणि 1 वाटी सुका वाटाणा 4 ते 5 तास भिजत ठेवलेला होता तो घातलेला आहे। इथे मी सांगेन की पावभाजी तुम्ही सुक्या वाटाण्याचीच बनवा, कारण सुक्या वाटाण्याची पावभाजी चवीला छान लागते। त्यानंतर इथे मी एक छोटा बीट असे मोठे त्याचे तुकडे करून घातलेले आहेत। आता यानंतर तुम्ही ज्या कोणत्या तुम्हाला भाज्या आवडतात, गाजर किंवा परसबी ह्या सुद्धा यामध्ये घालू शकता। आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाणी घालून आपल्याला ह्याच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। यानंतर इथे मी एक वाटण तयार करून घेणार आहे। त्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, 2-3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालून हे आपल्याला बिना पाणी घालताच वाटून घ्यायचं आहे। यानंतर इथे गॅसवरती मी कढई गरम करत ठेवलेली आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल तुम्हाला जसं हवं तसं कमी जास्त करू शकता। तेल गरम झालं की त्यामध्ये फोडणीसाठी अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये मी 2 मोठ्या आकाराचे कांदे असे बारीक चिरून घातलेले आहेत। पावभाजीसाठी कांदा एकदम असा बारीक चिरून घालायचा। कांदा थोडासा गुलाबी रंगावरती परतायचा। हे बघा, अशा प्रकारे कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये मी एक शिमला मिरची बारीक अशी चिरून घेतलेली आहे आणि जे आपण आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर याचं वाटण करून घेतलं होतं ते सुद्धा वाटण शिमला मिरची सोबतच घातलेलं आहे। आता हे दोन्ही आपल्याला एकत्रच त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे। कांदा, शिमला मिरची आणि हे आलं, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट आपल्याला सर्व एकत्र मस्त असं लालसर रंगावरती भाजून घ्यायचं आहे। हे बघा, इथे बघू शकता अशा प्रकारे हे सर्व भाजल्यानंतर यामध्ये मी 3 मोठ्या आकाराचे टोमॅटोची इथे पेस्ट करून घेतलेली आहे। ही पेस्ट यामध्ये आता आपण घालून घेतली आहे। त्यानंतर या पेस्टसोबतच आपल्याला थोडेसे पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत। इथे मी 1 छोटा चमचा हळद, 1 मोठा चमचा भरून काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा धनापूड, अर्धा चमचा जिरापूड आणि 2 मोठे चमचे भरून पावभाजी मसाला घातलेला आहे। आणि यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ आपण भाज्या शिजताना सुद्धा घातलेलं होतं, त्यामुळे इथे मी अर्धा चमचाच मीठ घातलेलं आहे। यानंतर हे सर्व आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे। यानंतर टोमॅटो शिजतोय तोपर्यंत आपण भाज्यांकडे बघूया। भाज्यासुद्धा इथे छान अशा मऊसूत शिजलेल्या आहेत। आता आपण हे बीट यातील वेगळं काढून घेणार आहोत, कारण बीट आपल्याला मिक्सरला लावावं लागेल। इथे मॅशरच्या सहाय्याने बीट बारीक आपलं होत नाही, त्यामुळे बाजूला काढून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला मॅशरने एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे। अगदी 2 मिनिटात पटकन हे बारीक झालेलं आहे। भाज्या किंवा वाटाणा आपला मऊसूत शिजलेला होता, त्यामुळे लगेच असं बारीक झालेलं आहे। हे बघा, इथे तुम्ही बघू शकता एखाद्या मिनिटामध्येच हे सर्व असं मस्त मऊसूत बारीक झालेलं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरला सुद्धा हे वाटून घेऊ शकता। 1-2 सेकंदासाठी मिक्सर चालू बंद करत हे आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे। तोपर्यंत टोमॅटोसुद्धा इथे छान असा शिजलेला आहे। यानंतर यामध्ये सर्व भाज्या घालून घेऊया, ज्या आपण वाटलेल्या होत्या ते, आणि बीटसुद्धा इथे वाटून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये घालायचा। यानंतर हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला वाटलंच तर यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता किंवा जसं तुम्हाला घट्ट पातळ हवं असेल तसं तुम्ही ठेवू शकता। हे बघा, अशा प्रकारे एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर इथे मी थोडंसं
घट्टसर वाटते, त्यामुळे थोडंसं पाणी घालणार आहे. इथे मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन यामध्ये घातलेलं आहे. आता हे सुद्धा आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये वरतून थोडीशी कोथिंबीर आणि बटर घालायचं आणि ह्याला झाकण लावून 5 ते 7 मिनिटं स्लो गॅसवरतीच आपल्याला असं उकळत ठेवायचं आहे. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे. यानंतर तव्यावरती थोडंसं बटर टाकून छान असे पाव खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि मस्त अशी पावभाजी एन्जॉय करायची. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही अशा प्रकारे पावभाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.